पिंपरी चिंचवड, हिंजवडी, चाकण आज देशाच्या आर्थिक प्रगतीला वेग देणारा हा परिसर आहे. IT हब, औद्योगिक केंद्र आणि लाखो रोजगार देणारी ही भूमी. पण वाढत्या विकासासोबत वाहतूक कोंडीचं मोठं आव्हान इथं उभं राहिलं. या समस्येकडे सध्याचे पुण्याचे कारभारी केवळ दुर्लक्ष करत आहे. त्यांना सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाशी काहीही देणं घेणं नाहीये. पुणे जिल्ह्यात भाजपचे 9 आमदार, 1 खासदार आणि 2 मंत्री, याशिवाय दोन्ही महानगरपालिकेत सत्ता असताना देखील हिंजवडी चाकणची वाहतूक कोंडी तुम्हाला 9 वर्ष दिसलीच नाही. तेव्हा प्रश्न असा आहे, निष्क्रिय कोण आणि जबाबदारी स्वीकारून काम करणारा आपला माणूस कोण? मात्र माननीय अजितदादांनी पहाटे 6 वाजता रस्त्यावर उतरून काम सुरू केलं. 26 जुलै हिंजवडी, 8 ऑगस्ट चाकण. दादांनी प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आदेश दिले, डेडलाईन दिली आणि कामाला गती दिली. पुण्यातील 3ही राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं. हिंजवडी चाकण मधील भाजप संरक्षित अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली. तळवडे ते चाकण MIDC पर्यंत मेट्रो कॉरिडॉर वाढवण्याचा निर्णय, तसंच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू करण्याचा ठोस निर्णय घेतला. हे फक्त आदेश आणि कृती नव्हती, तर जबाबदारीची जाणीव होती. हिंजवडी चाकणचा विकास थांबू नये, गुंतवणूक बाहेर जाऊ नये आणि नागरिकांना सुविधा मिळाव्या, हीच अजितदादांची भूमिका आहे. एकेकाळच्या आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेला कर्जात बुडवणारे आता अजितदादांवर टीका करत आहेत. त्यामुळं माननीय अजितदादांच्या नेतृत्वात यापुढेही पुणे व पिंपरी चिंचवडचा विकास थांबणार नाही. म्हणूनच येत्या 15 तारखेला अजितदादांना साथ देऊया, राष्ट्रवादीला मत देऊन विकासाला गती देऊया.